तुम्ही त्यांना त्यावर लक्ष देऊ नका। आणि तुमचे जे आई वडिलांचे मोबाईल्स आहेत त्यामध्ये अकाउंट आहे त्यांचे, त्या तुम्ही एखादी लिंक तुम्ही क्लिक केली तर तुमचे आई वडिलांचे पैसे त्यामध्ये जाऊ शकते। त्याकरिता कुठल्याही प्रकारची लिंक उघड करू नका। कुणी नोकरीसाठी तुम्हाला काही एखादी गाडी विक्रीला टाकतो गोयाला आणि ती गाडी समजा 1 लाखाची आहे आणि 20,000 देण्याचे हे करतो, आपण त्याला क्लिक करतो, त्यामध्ये तुम्हाला त्याचं तुमचं पूर्ण अकाउंट त्याला चाललं जातं। त्याकरिता मुलांनी, खासकर जे मुलं शाळा शिकतायत त्या मुलांनी मोबाईलमध्ये कुठल्याही प्रकारची लिंक किंवा हे असे प्रकरण कोणी आणि अनोळखी माणूस तुम्हाला कोणी हाय पाठवते आहे, व्हॉट्सअपवर आहे, इंस्टाग्रामवर आहे, तर त्यांना प्रतिसाद देऊ नका, त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते। दुसरी गोष्ट, घरातून आई वडील जे आपल्याला सांगतात की अभ्यास करा किंवा तुम्ही आम्हाला 2 चापट मारतात आणि आपण त्या रागाच्या भरामध्ये घर सोडून जातो। अशी मी 100 मुलं आणलेले आहेत बाहेर परराज्यात जाऊन, 100 मुलं। आता ते मुलं दुसऱ्या कुठल्या कामासाठी जर यूज झाले असते तर त्यांचं काय भविष्य राहिलं असतं। कोणी हॉटेलात नोकरी करायला लागले किंवा काही, आणि तिथे राहून आई वडिलांना सोडून ते एक मुलगा मी गोव्यावरून आणला, तो घरून निघून गेला अभ्यासासाठी, त्याला रागावलं, गोव्याला राहून तिथे तो भांडी घालत होता। आता शिक्षणाचं वय आहे आणि तो मुलगा घरातून निघून तो तिथे जाऊन भांडी घालतो आहे, तर तुम्हाला आई वडील काय हे नाहीत का? तर त्यासाठी विद्यार्थ्यांना सुद्धा माझं सांगणं आहे का अभ्यास करा, चांगले मार्क मिळवा, चांगल्या क्षेत्राकडे वळा आणि प्रत्येक तुम्हाला जी आवड आहे ती आई वडिलांना सांगा। तुम्हाला जे काही करायचं आहे ते आई वडिलांना सांगा। तुम्हाला त्यांनी शिकवलेलं आहे, त्यांनी पोट धरून तुम्हाला शिकवलेलं आहे, तर तुम्ही ते त्यांच्याकडून आत्मसात करा। त्यांनी शिकवलेलं आहे त्यांच्या काही नाही, तर आपण काय करतो, तुम्हाला काही समजत नाही आणि आपण आई वडिलांचं ऐकत नाही आणि विनाकारण दुसऱ्याला ही गाडी घेतली, मला पण ती पाहिजे, म्हणून आपण आपलं आयुष्य त्या याच्यामध्ये न लावता आपण स्वतःच्या पायावर उभं होऊन हे सगळं तुम्ही करायला पाहिजे। पुन्हा दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मुलं, हे शाळेचे जे मुलं आहेत, पान, खर्रा, सिगारेट, यमडी आणि गांजा हे असे पदार्थ सेवन करतायत, तर सर्वांना एकच सांगणं आहे का तुम्ही त्या पांढेल्यावर उभं राहू नका। पान खर्ऱ्यामध्ये आजकाल तुम्हाला ते काही काही टाकून देतात, त्याची सवय तुम्हाला लागते आणि यमडी हा एवढा भयंकर प्रकार आहे की त्यामध्ये आपलं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते। आता आमचा खंडर म्हणून एक हे चालत होतं, आता आमच्या कमिशनर साहेबांनी खंडर म्हणून एक ऑपरेशन खंडर म्हणून एक स्कीम काढली, त्यामध्ये आम्ही अनेक गुन्हेगारांना अटक केली। त्यामध्ये ते पांढेल्यावर कॉलेजमध्ये, शाळेमध्ये तुम्हाला थोडंसं त्या पुडीमध्ये टाकून देतात आणि त्यामुळे मुलं ते प्रथम फुकटामध्ये ग्रहण करतात आणि मग घरून पैसे आणून एका मुलांनी वडिलांच्या खात्यामधून, म्हणजे त्यांचं जे अकाउंट होतं त्यामधून तो पैसे काढायचा, कॉलेजला जायचा, प्रथम त्याला फुकटात सवय लावली आणि मग नंतर त्यांनी सगळ्या मुलांना भाई 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 करून सगळ्या मुलांनी त्याच्यातून पैसे उकडणं सुरू केले। जेव्हा त्यांच्या वडिलांना लक्षात आलं की हे कसं काय, आणि तो काय करायचा, जो मॅसेज यायचा तो डिलीट करून टाकायचा, बँकेकडनं जो मॅसेज यायचा पैसे काढल्या तो डिलीट करून टाकायचा। त्यामुळे सगळ्यांना सांगणं आहे की हे अशा याच्यामध्ये तुम्ही येऊ नका आणि तुमचं भविष्य सुखरूप राहील अशा प्रकारे करा। आणि आई वडील हे तुम्हाला सांगतात, हे काही खोटं सांगत नाही, कारण की त्यांनी तुम्हाला शिकवलेलं आहे, त्यांनी पोट धरून तुम्हाला शिकवलेलं आहे, म्हणून त्यांना तुम्ही अनाडी असतील तरी त्यांनी तुम्हाला शिकवलेलं आहे। जे शिकलेले आहे ते ठीक आहे, आणि तुम्ही चांगल्या मित्रांची संगत करा, जे तुम्हाला काही चांगल्या गोष्टी सांगतील, शिक्षणाच्या बाबतीत सांगतील, आणि तुम्हाला जे आवड आहे, इंजिनिअरिंगची आवड आहे, कोणाला डॉक्टरची आवड आहे, आणि कोणी कुठल्या क्षेत्रामध्ये, ड्रॉइंग क्षेत्रामध्ये सुद्धा चांगली हे आहे, तर तुम्ही यामध्ये जाण्याचा प्रयत्न करा। विनाकारण कुठल्याही जाळ्यात फसू नका आणि स्वतःचं भविष्य खराब करू नका। मुली आहे शाळेमध्ये, तुम्हाला कुठल्या गुड टच, बॅड टच तुम्हाला समजतो का? गुड टच आणि बॅड टच शाळेमध्ये आपण कॉलेजमध्ये किंवा कुठे जातो त्या ठिकाणी एखादा चपराशी आहे, तुम्हाला हात लावण्याचा प्रयत्न करेल। बॅड टच म्हणजे काय सांगा तुम्ही? हा, आणि गुड टच, हा, एखाद्याने तुमच्या पाठीवर जर हात दिला तर तो गुड टच झाला। एखादा तुमच्या डोक्यावर हात ठेवला, कोणी आशीर्वाद देण्यासाठी तुमच्या डोक्यावर हात ठेवला, तो गुड टच झाला। पण
एखाद्याने तुमचा गाल पकडला किंवा तुमच्या कुठे शरीराला असा हे टच केला तर कसं तो बॅड टच आहे, तर ते तुम्ही 112ला पोलिसांना कळवा. तुम्हाला ते येऊन मदत करतील. कुठलीही परिस्थिती राहो 112ला फोन करा, तुम्हाला ते मदत करतील. पण असं नाही की मला चपराशांनी अशा प्रकारे हे केला नाही, आपण त्याची चूक आपण हे करतो. शिक्षकांनी तुम्हाला जर हे केला तरी पण 112ला सांगा. किंवा प्रत्येक पोलीस स्टेशनला तुम्ही गेले तिथे सुद्धा तुम्हाला तुमची मदत होऊ शकते. तिथल्या कुठल्या मॅडम असतील, तिथे आमचा एक नवीन उपक्रम आहे, एक दीदी आणि काका असे आम्ही उपक्रम चालवतो आहे. त्यामध्ये कुठलीही मुलगी असो, तुम्हाला कुठली अडचण आली तर तुम्ही त्या पोलीस स्टेशनला जा आणि तिथे त्यांना मदत मागा, ते तुम्हाला मदत करतील. आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही की आपण पोलीस स्टेशनला गेलो आपल्याला काय म्हणतील, तसं नाही. तिथे कुठली लेडीज पोलीस असेल, लेडीज कॉन्स्टेबल असेल आमची, त्यांना सांगा आणि त्यांच्याकडून आपल्या शंकेचे निराकरण करून घ्या. तुम्हाला कोणीही हे करणार नाही. किंवा तुम्हाला तुरंत एखाद्या बगीचात फिरायला जाताना एकटं कधी जाऊ नका. मुलींसाठी खास सांगतो आहे, एकटं जाऊ नका. कोणी मैत्रीणसोबत घ्या, त्यांना घेऊन जा. आणि तिथे जर तुम्हाला कोणी असं चिडीमारी करत असेल किंवा काही शिवीगारी करत असेल तर तुम्ही 112ची पोलीसला कुठलीही म्हणजे कुठल्या पोलीस स्टेशनला न जाता तुम्ही 112वर तुम्ही कंप्लेंट करू शकता. त्यामध्ये तुम्ही तिथला लोकेशन त्यांच्याकडे जाईल तुम्ही कॉल केल्यानंतर, आणि तुमच्या मदतीला जे पेट्रोलिंगवाले पोलीस असतात ते तुम्हाला मदत करतात. तर त्यासाठी तुम्ही हे लक्षात ठेवा. ह्या काही काही बाबी आहेत. आणि मोबाईलच्या जाळ्यामध्ये मुलांनी अडकू नका, कारण की हा एक खास आहे. तुम्हाला सांगतो यामध्ये अनेक परिवार उद्ध्वस्त झाले. मी कमीत कमी 150-200च्या वर शाळेच्या मुली जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारी असं कुठलंही राज्य सुटलेलं नाही माझ्या हातून ते मी तिथून आणलेलं नाही. मग त्यांची समुपदेशन करून मी त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलं आहे. त्याकरिता कसं आहे, आता मुलांना काही कामधंदे नाही, ते काय करतात दिवसभर आपल्या मोबाईलवर लागलेले राहतात आणि ते तुम्हाला कुठली रिक्वेस्ट पाठवाल. एक मुलगा तुम्हाला सांगतो मी, ते आपलं मध्य प्रदेशमध्ये शंकरजीचं जे स्थान आहे ते नाही आपलं उज्जैनला एक आपल्या शांतीनगरची एक मुलगी गेलेली होती. तिने ट्युशनला जातो म्हणून घरून निघून गेली आणि तिला एका मुलांनी फसवलेलं होतं. ती स्वतः बसमध्ये बसून तिथे गेली. त्या मुलांनी बोलावल्यामुळे तिकीट काढून दिली, त्यांनी तिच्या व्हॉट्सअपवर पाठवली आणि हे उज्जैनला गेली. त्यांनी त्या मुलीला अशा प्रकारे फसवलं की नवीन गाड्याचा जवळ तो सांगायचा की मी एक कॉन्ट्रॅक्टर आहे, मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि मी असे ठेके घेतो, हे करतो, रोडचे ठेके घेतो, आणि तो गवंडी काम करायचा. आणि त्यांनी 101 गाड्यांचे, रेसर गाडी किंवा कार अशा गाड्यांचे फोटो टाकून त्या मुलीला इम्प्रेस केलं. ती एक शिक्षकाची मुलगी होती आणि त्या पोरीचे काका सुद्धा पोलीसमध्ये होते. पण एकटीच एक मुलगी असल्यामुळे त्या मुलीचे इतके लाड पुरवले त्या शिक्षकांनी, तर ती मुलगी जेव्हा पळून गेली, मी जेव्हा तिच्या सायबरद्वारे मी तिचा शोध घेतला, ती कोणत्या मुलाशी कॉन्टॅक्टेड होती, तर मी तिला शोधून काढलं. मी जेव्हा तिथे गेलो तर ती एका अशा छोट्याशा 8x8च्या रूममध्ये अंधाऱ्या खोलीमध्ये तिने स्वतःला लॉक आतमधून लावून घेतलं. मी तिचा शोध ज्या वेळेस केला, आम्ही सायबरद्वारे त्यांना शोधून काढतो. जेव्हा शोध केला आणि तो मुलाला माहीत पडलं तो पळून गेला, तो मिळाला नाही आमच्या हातामध्ये. पण ती जी मुलगी होती ती दरवाजातून आम्ही तिला तिथल्या पोलिसांची मदत घेऊन दरवाजातून तिला बाहेर काढलं. पण मग नंतर आम्ही जेव्हा तिचं सर्च केलं तर ती मुलगी अशा भ्रमामध्ये येऊन, की हा खूप मोठा माणूस आहे, त्या भ्रमामध्ये होऊन पळून गेली होती. नंतर त्या पोराचं आम्ही लोकेशन जेव्हा त्याचं पत्ता काढला आणि त्याच्या भविष्य याच्याबद्दल आम्ही माहिती घेतली, त्या मुलाला एक पंजाच नव्हता, एक हातच नव्हता त्याला, आणि तो त्या हातामध्ये ते हे असते तो हँडग्लोव्ह घालून तो ते गाडीवरचे फोटो काढायचा. म्हणजे अशी मुलींची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे कुठल्याही याच्यामध्ये तुम्हाला 10 वेळा सांगतो की मुलींनी आणि आपल्या समाजाच्या मुलींनी, तुम्हाला कुठली अडचण असेल माझा नंबर घ्या, मी नागपूर शहरामध्ये आहे. तुम्हाला कधीही कुठलीही आवश्यकता असेल, आता पोलीसची भरती निघाली आहे त्यामध्ये फॉर्म भरा, पोलीसमध्ये भरती व्हा. तुम्हाला बिगर पैशाची नोकरी आहे. तुम्हाला आई वडील जर तुम्हाला मदत करत नसेल तर तुम्ही माझ्याकडे या. मी तुम्हाला सांगतो आता पोलीसचे फॉर्म निघालेले आहेत, 400 लोकांची नागपूर शहरामध्ये भरती आहे, एकही पैसा लागत नाही. फॉर्म भरा, मुलीच्या गाडी
नोकरी लागायला फार कठीणाई होती, पण आता एकदम सोपं झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही MPSC, UPSC ह्या सगळ्या तयाऱ्या करा आणि बिगर पैशाची नोकरी आहे. UPSC केली तुमच्या घरामध्ये लाल दिव्याची गाडी तुमच्या दरवाजामध्ये उभी राहील. आता काही पूर्वी बघतोय आपण, काही मुलं बिचारे इतके अभ्यास करतात, पण त्यासाठी तुम्हाला अभ्यासाचं हे करावं लागेल. तुम्ही म्हणाल की आम्ही हे मोबाईल पाहत बसतो आणि काही करत नाही, तर तुमचं भविष्याला अंधारमय आहे. तुम्हाला असे गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहे का जिथे तुम्हाला कोर्टामध्ये नोकरी लागू शकते. फक्त तुम्ही अभ्यास, तुमचं टॅलेंट, तुम्ही आजच्या घडामोडी हे सगळे पुस्तकं वाचा, त्यामध्ये तुम्हाला ज्ञान मिळेल. आणि कुठल्याची नोकरी तुम्हाला इंजिनियरकडे पैसा खर्च करण्याची जरूरत नाही, डॉक्टरचे पैसा खर्च करणे, आणि तुम्ही बॉस म्हणून राहाल. आज तुम्हाला एखादी तहसीलदाराची नोकरी मिळाली, एखादी कलेक्टरची नोकरी मिळाली, तर तुम्ही तुमचा पूर्ण परिवार तुमच्या 7 पिढ्या उद्धार होऊ शकते. इतकं माणूस म्हणजे सुखी होतो या नोकरीमध्ये. आम्ही एक कॉन्स्टेबल म्हणून भरती झालो होतो. मी 10वा वर्ग नापास. मी सगळं शिक्षण मी यामध्ये येऊन केलं आणि आज माझ्याकडे सगळ्या सुखसोयी उपलब्ध आहे. आणि मला ती मदत केली ती समाजाने. हे दिलीपराव कुलकर जे बसलेले आहेत तिथे, यांनी मला मदत केली. माझ्याकडे घर घ्यायला सुद्धा पैसे नव्हते. त्यांच्या जगनाडे सोसायटीमधून मला लोन काढून मी सर्व लोन फेडलं, इमानदारीने फेडलं आणि संपूर्ण त्यांनी मला मदत केली. मी या शहरामध्ये आलो ती त्यांच्यामुळे माझ्या आज 3 मजली माझी बिल्डिंग आहे. आणि मी पोलीस खात्यामध्ये मला जर कुठलं काम पडलं, कमिशनरला जर काम पडलं, ते प्रथम मला फोन लावतात. कालची घटना मी तुम्हाला सांगतो. काल एक मुलगी परवाच्या दिवशी 5 वाजता घरून खेळता छोटी 5 वर्षाची मुलगी, 5 वर्ष 2 महिन्याची मुलगी घरून मुलासोबत खेळता ती नाल्याकडे चालली गेली आणि नाल्यामध्ये ती पडली. त्या मुलांनी येऊन काही सांगितलं नाही. मग त्यांनी मला दुसऱ्या दिवशी ते रिपोर्ट दिली, त्यांनी शोध घेतला, मिळाली नाही. काल आम्ही रात्रीला गेलो. काल मी 3 ते 9 वाजेपर्यंत त्या स्पॉटवरती होती रनाडा इथे. तर त्या रनाड्याला ती मुलगी, मग असं आम्ही फिरता एकाने सांगितलं की 7 कल एक बच्चा आया तो बोले इधर वो चिल्ला रहा था कि लड़की गिर गई, लेकिन बोले हमने जाके देखा तो हमको मिली नहीं, तो हमने बोले कुछ किया नाही. मग नंतर आम्ही तिथे शोध मोहीम केली, तर ती मुलगी बिचारी मरण पावलेल्या स्थितीमध्ये रात्री 9 वाजता मिळाली आम्हाला. तर कसं आहे, तुम्ही जर चांगलं काम करत असाल. आता मी पण गेलो, मला कमिशनरनी, माझे कमिशनर पोलीस आयुक्त रवींद्र दिग्नाथ साहेबांनी मला तिथे पाठवलं. कुठल्या तरी उद्देशाने पाठवलं. काय हा माणूस गेला तर काहीतरी काम करेल. आणि मी त्यांना प्रथम, जशी ती मुलगी मिळाली, मी त्यांना प्रथम फोन टाकला आयुक्त साहेबांना आमच्या, की सर म्हणलं लडकी तो मिल गई, लेकिन बोला मैं बचा नहीं पाया. म्हणजे आपला हे तर कसं आहे, तुम्ही कुठलंही काम करताना एकदम त्या कामामध्ये समरसता, म्हणजे कसं तुम्हाला ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, मराठीमध्ये करायचा आहे, इंग्लिशमध्ये करायचं, तुम्हाला ज्या विषयाचे हे आहे त्या विषयामध्ये तुमचं टॅलेंट वाढवा. नाही तर हा बी विषय घेतो आपण, तो बी विषय करतो, पोलीस भरतीमध्ये जाऊ तर मग कुठल्या तुम्हाला एक यम ठेवावं लागेल. म्हणजे मला हे करायचं आहे आणि मी करून दाखवणार. आणि करा आणि आपल्या समाजाला मदत करा. आपण तेली समाजातले आहोत. आपण तेली समाज हा एवढा मोठा समाज आहे. आज मला गर्वाची बाब अशी वाटते की मला ह्या मंचावर यांच्यामुळे, वरंबे साहेबांमुळे आणि तुपकर साहेबांमुळे मला चान्स मिळाला. मी आजपर्यंत मला काही भाषण देता येत नाही किंवा काही करता येत नाही, पण मी तुम्हाला सांगतो, आपण मेहनत केली तर तुमचं सगळं साध्य होऊ शकते. तुम्ही हा एक यम ठेवा की मी हे करणार म्हणजे करणार आणि मी माझ्या आईवडिलांना मोठं होऊन दाखवणार. आणि तुम्ही करा. आणि तुम्हाला कुठली मदत लागली, माझा नंबर ठेवा. मी तुम्हाला सांगतो, माझा नंबर आहे 9765239255. तुम्हाला कायदेविषयक मदत लागत असेल आमच्याकडे आम्हाला फोन करा, आम्ही तुम्हाला मदत करू. कुठलीही अडचण आली असेल, घराविषयी आली असेल, कुठल्या भांडणाविषयी आली असेल, पण याच्यापासून दूर राहा. कुठल्या फालतू याच्यामध्ये आपण जातो, कुठला फालतूचा कार्यक्रम, हा कार्यक्रम, तो कार्यक्रम, तिथं मुलं येतात, धक्काबुक्की होते, मारपीट होते. आणि आता एक नवीन आमच्यातर्फे एक यू टर्न म्हणून एक मोहीम राबवण्यात येत आहे. त्यामध्ये रॉंग साईड गाडी चालू नका. त्यामध्ये काय होत आहे की वरचे आदेश आहेत की त्यामध्ये गुन्हा दाखल करतायत आणि त्यामध्ये तुम्ही जेव्हा पासपोर्ट बनवता त्यावेळी हा गुन्हा त्याच्यामध्ये दाखवला जातो. जेव्हा व्हेरिफिकेशन येते त्यावेळेस हे सगळं दाखवले जाते. तुमच्यावर एखादी पोलीस केस असली तर तुमचं पासपोर्ट बनत नाही. आणि आता प्रत्येक कंपनी तुम्हाला पासपोर्ट मागते आहे. प्रत्येक कंपनीमध्ये पासपोर्ट, तुमचं व्हेरिफिकेशन आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट हे पोलीस देतात. त्यामुळे तुमचं जे कॅरेक्टर आहे हे सगळ्यात चांगलं ठेवा. कोणाशी भांडू नका,
भांडण्याच्या लफड्यात पडू नका. नाही तर आजकाल काय होते, शिवसेना हे सेना ते सेना करून आपण त्याच्यामध्ये जातो आणि आपलं भविष्य खराब करतो आणि मुलांना त्यापासून थांबवा. अरे बाबा, यामध्ये भविष्य नाही, तू शिक, मोठा हो आणि तुला काय करायचं आहे, कुठल्या श्रेणीत जायचं आहे ते तू जा. पण यामध्ये आपलं भविष्य नाही. आपलं भविष्य जे आहे, आपण जे 15 वर्षापासून ते आपल्या 21, आम्ही तर 18व्या वर्षी नोकरीला लागलो. मी 18व्या वर्षी नोकरीला लागलो. मी 10वी नापास झालो होतो. मी तुम्हाला सांगतो, मला गणित आणि इंग्लिश जमत नव्हतं. पण आज माझ्या ग्रॅज्युएशनवाला सुद्धा माझ्या हँडरायटिंगमध्ये आणि माझ्या कुणी हात पकडू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, मी जे लिहिलं, एकदा पेन ठेवला तर मी तो आखरीला पेन बंद करतो. म्हणून असं नाही की आपण नापास झालो आणि आपल्याला आता त्याला आपलं भविष्यच नाही ना, आपण आता काही करू शकणार नाही. मी पोलीस खात्यामध्ये आल्यानंतर मी हे सगळे विषय काढले आणि मी सगळं हे पास झालो. पण मी कधी नापास, त्यानंतर नापास नाही झालो. 10वीमध्ये मी जरूर नापास झालो. मी तुम्हाला काही हे बोलण्याचं काही हे नाही. पण मी 10वीमध्ये पोलीस खात्यात आलो. माझे 2 विषय राहिले होते, गणित आणि इंग्लिश जमत नव्हतं. आम्हाला शेतीमध्ये जावं लागत होतं, शेतीचं काम करावं लागत होतं. सकाळी शाळेमध्ये जायचं, दूध आणायचं शेतामधून आणि मग शाळेत जायचं, शाळेतून आल्यानंतर पुन्हा शेतामध्ये जायचं. तर असे आम्हाला कामं करावं लागते. पण आता शहरामध्ये तुम्हाला हे काहीच नाही, तुम्हाला फार खूप आहे. मी सांगतो, माझ्या मुलाच्या याच्यावरून माझे मुलं सुद्धा, म्हणजे आजपर्यंत माझ्याकडे शेती आहे, पण शेतीच्या बांधावर सुद्धा ते गेलेले नाही. पण आम्हाला इतकं काम करून तरी सुद्धा आम्ही जिद्द बाळगली आणि पोलीस खात्यामध्ये नोकरीला आलो. पण त्यामध्ये बी आम्ही आनंद घेऊन आज नागपूर शहरामध्ये आम्ही टॉप मोस्ट याच्यावर आहोत. माझी असा कोणता वर्तमानपत्र नाही, असं कोणतं दूरदर्शनचं चॅनल नाही की त्यांनी माझ्यावर स्टोऱ्या बनवल्या. कधी असे बसले तर कुटुंब सुधाव की गॉडफादर म्हणून तुम्ही सर्च केलं तर माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो, मी जास्त वेळ घेणार नाही. तुम्ही ह्या सगळ्या व्यसनापासून दूर राहा. कुठली नशा करू नका, मोबाईलचं व्यसन लावून घेऊ नका आणि मोबाईलच्या कुठल्याही लिंक क्लिक करू नका की जेणेकरून तुमचे पैसे, तुमचा बायोडाटा, आणि आजकाल काय ते छोटे छोटे लोन देतात. त्यामध्ये आपण आई वडिलांना सुद्धा सूचना आहे, जे छोटे छोटे लोन देतात की आम्ही तुमचे कागदपत्र आम्हाला द्या. आपण त्यांना कागदपत्र प्रोव्हाइड करतो आणि आपली फसवणूक होते त्यामध्ये. ते उलट तुमच्याकडून पैसे घेतात. अरे, आपण लोनसाठी अप्लाय केलं आहे ना, आपण त्यांना पैसे देतो किंवा तुमचं कुठलं कस्टमचं सामान आलेलं आहे, तुमचं सामान इथे देत आहे आणि अशा प्रकारे बाहेर देशातून एखादा फोन येतो तुम्हाला आणि तुम्हाला आम्ही हे गिफ्ट पाठवतो आहे, ओळख करतो आणि नंतर गिफ्ट पाठवतो. ते इथे ते कस्टमवाल्यांनी पकडलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही इतके पैसे पाठवा आणि तुम्हाला ते आम्ही फोडून देतो. माणूस लालचीच्या याच्यामध्ये त्यामध्ये जाते आणि आपले पैसे गमावून बघतो. असे कितीतरी प्रकल्प तुम्हाला लागतो. पोलीस स्टेशनला येतात आणि छोटी फसवणूक जी आहे, जशी 15,000ची फसवणूक आहे, आपल्यासाठी 15 ते 20,000 हे फार मोठे आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्या माणसाला त्याची काही कदर नाही. आपण मोठ्या आशेने जातो की चला आपण पोलीसकडे जाऊ, आपली फसवणूक झालेली आहे, आपले पैसे गेले. आणि OTP कोणाला शेअर करू नका. कुठल्याही याच्या बँक, कुठल्याही तुम्हाला याच्याशिवाय तुम्ही ज्यांच्याशी व्यवहार करता फक्त त्यांच्याशीच व्यवहार करा, पण OTP कोणाला देऊ नका. त्यामुळे तुमची फार मोठी फसवणूक होऊ शकते. त्या सगळ्या सूचना तुम्ही आमच्या पोलीस डिपार्टमेंटतर्फे ऐकून घेतल्या आणि तुम्हाला काही अडचण असेल, काही कायद्याविषयी असेल किंवा कुठल्या पोलीस स्टेशनला काही झालं असेल किंवा काही मदत पाहिजे, मला अर्ध्या रात्री जरी फोन केला तरी मी तुम्हाला मदत करेन. कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. मी तुम्हाला U-टर्न बाबत जे सांगितलेलं आहे, रॉंग साईड गाडी चालवू नका, त्यामध्ये तुमच्यावर गुन्हा दाखल होतो आहे आता सध्या परिस्थितीमध्ये. त्यामध्ये तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार नाही, कारण की त्यामध्ये आपण फाईन भरतो आणि तो आपल्यावर सजा म्हणून लादला जातो. म्हणून ते मुलांनी लक्षात ठेवा, हेल्मेट लावा गाडी चालवत असेल तर, आणि 18 वर्षापर्यंत तुम्ही रस्त्यावर गाडी चालवूच नका, माझं हे म्हणणं. कारण की आई वडिलावर सुद्धा गुन्हा दाखल होतो त्यामध्ये. तुमचं तर कॅरेक्टर, त्याबरोबर आई वडिलांचं सुद्धा भवितव्य याच्यामध्ये येते. ते बिचारे कामधंद्याचे असतील त्यांना कोर्टात उभं राहतात. म्हणून तुम्ही ह्या सगळ्या बाबी लक्षात ठेवा. नशा करू नका, मोबाईलपासून दूर राहा, गाडी चालवताना हेल्मेट वापरा आणि कुठल्याही प्रकार बस ह्या सगळ्या बाबी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता प्रमुख आपल्याकडे पाहुणे आहेत, त्यांना पण वेळ द्यायचा आहे.
त्यामुळे एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. कुणाला काही अडचण असल्यास मला सांगा.